निश्चितच 10x चेंडू ज्या स्पर्धेसाठी वापरला जातो ती स्पर्धा निश्चितच फलंदाजांसाठी अनुकूल ठरते आणि नंदनवन ठरते फलंदाजीसाठी आणि या स्पर्धेच्या माध्यमातून देखील ते बघायला मिळालंय. अनेक रेकॉर्ड्स फलंदाजी मधले या स्पर्धेच्या माध्यमातून इथे रेकॉर्ड्स क्रिएट झालेत, विक्रम इथे रचले गेलेत. पहिल्या दिवसाचा खेळ असेल, कालच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ असेल, या दोन्ही दिवशी अनेक फलंदाजी मधले विक्रम या स्पर्धेत तयार झालेत. तर RJ कॅपिटल संघाकडनं सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाते. ही दोन्ही जोडी जी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय, दोन्ही खेळाडू नाशिक शहराला, सिडको शहराला बिलॉंग करतात. स्वप्नील गामने, अखिलेश प्रसाद आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी त्यांना ओळखले जातात. टेनिस बॉल असेल, लेदर बॉल असेल, या दोन्ही क्रिकेटच्या फॉर्मॅट मधील एक नामवंत खेळाडू, बॅटर आणि विकेट कीपर म्हणून चांगली कारकीर्द त्यांची देखील राहिली आहे. लेदर बॉल क्रिकेट विश्वातील अनेक प्रतिष्ठित स्पर्धेमध्ये ते सातत्याने सहभागी होत असतात. तर दुसऱ्या बाजूला टेनिस क्रिकेट विश्वातील अनेक प्रोफेशनल सिरीज मध्ये त्यांचा सहभाग निश्चित असतो. तर दुसऱ्या बाजूला स्वप्नील गामने, आणखी एक नामवंत खेळाडू, अग्रेसिव्ह क्रिकेटपटू म्हणजे आक्रमक फलंदाजीची शैली असलेला हा अग्रेसिव्ह क्रिकेटर, मॅन फ्रॉम सिडको. आर्या क्रिकेट प्रीमियर लीग सारख्या एक प्रतिष्ठित स्पर्धेचे प्रमुख आयोजक देखील राहिलेत स्वप्नील गामने. येत्या डिसेंबरमध्ये 6 डिसेंबर ते 10 डिसेंबर पर्यंत सिडको शहरातील छत्रपती संभाजी महाराज मैदानावर आर्या प्रीमियर लीगचं सलग दुसऱ्या वर्षी देखील भव्य दिव्य असं आयोजन केलंय. त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक देखील स्वप्नील गामने आहेत. तर निश्चितच पुन्हा एकदा मी उपस्थित सर्व आमच्या क्रिकेट रसिकांचं, ऑनलाईन युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं देखील मनपूर्वक स्वागत करतो. यासोबतच आमच्या आयोजन समितीच्या माध्यमातून जे निमंत्रित असतील त्यांचं देखील स्वागत असेल. आणि सर्वात महत्त्वाचं, या स्पर्धेसाठी ज्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे ते आमच्या छत्रपती क्रिकेट क्लबचे प्रमुख बाळासाहेब बोराडे सर, मनोजजी परमार, तुषारजी इंद्रीकर, अजरबाई कादरी, रवी नलावडे, रोहितजी गायकवाड आणि संपूर्ण आमच्या टीमचं, दीपक भाऊ पाटील असतील, अशोक भाऊ असतील, या सर्वांचंच खूप खूप कौतुक आणि त्यांना देखील या स्पर्धेसाठी यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा. दिवस तिसरा, सामना पहिला, सकाळचं पहिलं सत्र, पहिला डाव, पहिलं षटक, पहिला चेंडू घेऊन बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकाल धीरज पवार, मॅन फ्रॉम मनमाड. तर स्ट्राईक घेत आहे मॅन फ्रॉम नाशिक अखिलेश प्रसाद. मॅन्डेटरी पॉवर प्ले मधलं हे पहिलं षटक. 8 षटकांची लढत असेल. पहिली 2 षटकं मॅन्डेटरी पॉवर प्ले. 2 खेळाडू आपण सर्कलच्या बाहेर सीमारेषेजवळ बघू शकाल. एक राहुल बागडे मॅन फ्रॉम इगतपुरी ऑन साइडला डीप मध्ये सेट केलेत मिड विकेट रिजन मध्ये. तर दुसरा खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये सिद्धार्थ गांगोडे यांना माफ करा, आणखी एक खेळाडू एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेजवळ सेट केलाय. स्ट्राईक घेत आहे अखिलेश प्रसाद. नॉन स्ट्रायकिंग एंडला स्वप्नील गामने. यस, गेम ऑन प्लीज. पहिला चेंडू यावेळेस ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू. फ्रंट लेग बाहेर काढत, फ्रंट फूट बाहेर काढत अगदी इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चांगला चेंडू संपर्क होऊ शकला नाही. अगदी 4-5व्या स्टंपवर चेंडूला पिच केलाय. खोलवर टप्प्याची गोलंदाजी धीरज पवार कडनं निश्चितच एक स्वप्नवत सुरुवात, एक चांगली सुरुवात, आत्मविश्वासाने भरलेली ही सुरुवात मी म्हणेल. मनमाडला बिलॉंग करलेला धीरज पवार बिलॉंग करतो. चांगला खेळाडू, चांगला गोलंदाज. ड्राईव्ह केलाय अलॉंग द कार्पेट, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, मात्र प्रोटेक्शन बघायला मिळालं अगदी दूरवरनं. भूषण, यस भूषण पाटील तिथे सेट केलेत. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि या चेंडू सोबत, या धावेसोबत आजच्या खेळाची इथे सुरुवात होते. अखिलेश यांच्या बॅट मधनं वैयक्तिक आपलं आणि संघाचं देखील खातं खोललं जात आहे. दाफलक 1. मुख्य पंच म्हणून सुमितजी देशमुख, तर स्क्वेअर लेग पंच म्हणून सादिक राजापूरकर सर. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न होता. यस, ही स्टाईल आहे, ही शैली आहे स्वप्नील गामने यांची. पहिल्या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करताय. चांगला चेंडू गुडले स्पॉटवर चेंडूला पिच केलाय, संपर्क होऊ शकला नाही बॅट आणि बॉल मध्ये आणि अगदी वेगाने चेंडू सरळ विकेट कीपर रवी आहेरे यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. आर्या संघ मनोज जायबावे, रवी आहिरे, सिद्धार्थ गांगोडे, सोनू काळे, हर्षल पाटील, सुजित चव्हाणके, स्वप्नील जाधव. यावेळेस लाफ केलाय कव्हरच्या डोक्यावरनं स्वप्नील गामनेंच्या बॅट मधनं एक तगडा प्रहार, मात्र पेट्रोलिंग करत असताना अगदी वेगाने भूषण पाटील धावताय. चांगलं कलेक्शन, चांगल्या पद्धतीने चेंडूला तिथे थांबवलं गेलं. या दरम्यान मात्र रिटर्न येईपर्यंत 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केल्या गेल्या.
इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर बॅटवर चेंडू मिडल होऊ शकला नाही. 2 धावा मात्र अगदी वेगाने पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या या 2 धावांच्या मदतीनं पहिल्या 4 चेंडू नंतर 3 धावा. चांगलं षटक राहिलंय आतापर्यंत. 4 चेंडू मध्ये फक्त 3 धावा खर्च करताय धीरज पवार. ऑन साइडला स्लॉट मध्ये चेंडू ऑफ स्टंपवर शफल झाले. चेंडूला येऊ दिला पिकअप स्ट्रोक आणि चेंडूला पाठवलंय दूर हवाई प्रवासाला, लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. या आजच्या खेळातला पहिला षटकार स्वप्नील गामणे यांच्या बॅट मधनं 6. आमच्या आर्या संघाचे व्यवस्थापक, आमचे मित्रबंधू आपल्या संघाला चेअरअप करण्यासाठी अगदी कमिटी बॉक्सच्या समोरच्या बाजूला मयूर गवळी, त्यांचं देखील स्वागत असेल. इथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू थोडासा खाली राहतोय. चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी सोबत षटकाची समाप्ती होईल. पहिल्या 4 चेंडू मध्ये 3 धावा आल्या. 5व्या चेंडूवर षटकार आला. 6वा चेंडू मात्र निर्धाव पद्धतीने इथे हाताळला गेला. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल RJ कॅपिटल सय्यद पिंपरी संघ बिनबाद 9 धावा. आज देखील आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्हाला सोबत देतील तर एक युवा समालोचक, दमदार आवाज आणि अभ्यासू समालोचन ही त्यांची खास ओळख राहिली आहे. सन्माननीय मॅन फ्रॉम श्रीरामपूर शाहरुख पठाण सर आज देखील आपल्या सोबत असतील. पहिल्या षटकाची समाप्ती 9 धावा धावफलकावर लागताय. मॅन्डेटरी पॉवर प्ले मधलं दुसरं महत्वपूर्ण षटक टाकण्यासाठी इन्व्हाइट केलंय, आमंत्रित केलंय एका आणखी एक नामवंत प्रतिभावंत अष्टपैलू खेळाडूला. सिडको परिसरातील आणखी एक टॅलेंटेड क्रिकेटर भूषण पाटील उर्फ स्टेन. आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी देखील त्यांना स्टेन म्हटलं जातं. ज्या पद्धतीने फिल्डिंग सेट केली आहे त्याविषयी देखील आपण चर्चा करू. अखिलेश स्ट्राईक घेतील. नॉन स्ट्रायकिंग एंडला स्वप्नील गामणे. ओव्हर द विकेट. ऑफ स्टंप टाकलेला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. मुख्य पंच सादिक सरांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अवंतर धाव. आजच्या दिवसातील पहिला व्हाईट बॉल येतोय. भूषण पाटील यांच्या माध्यमातून षटकाची सुरुवात थोडीशी खराब होते, मात्र निश्चितच हात मोकळे झालेले नसतील, त्यामुळे निश्चितच दिशाहीन हा चेंडू पिच झाला. ओ वाह वाह वाह, यावेळेस फिंगर्स रोल केले, मात्र निश्चितच याही वेळेस दिशा चुकते. टप्पा अचूक आहे मात्र दिशा इथे चुकते. बॅक टू बॅक सलग दुसरा व्हाईट बॉल येतोय. ऑफ स्टंपवर चेंडू पिच करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र अपेक्षापेक्षा जास्त चेंडू बाहेरच्या बाजूला लँड होतोय, पिच होतोय आणि त्या माध्यमातून मात्र पुन्हा एकदा इथे गोलंदाजाला दंडित केलं गेलं. सलग दुसरा व्हाईट बॉल, दुसरी अवंतर धाव. बॅकफुटला गेले, चांगला प्रहार केलाय, मात्र स्वप्नील जाधव उर्फ चिकू तिथे आहे. बॅक टू द बॉल, चांगल्या पद्धतीचं कलेक्शन बघायला मिळालं. अगदी दूरवरनं एक्स्ट्रा कव्हर सीमारेषी जवळनं धावत आले. वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडूला तिथे स्टॉप केलंय. अखिलेशच्या बॅट मधनं हा चांगला प्रहार बघायला मिळाला, मात्र याही चेंडूवर सिंगल येते. धावसंख्या 1 निवाडेल. 13 धावा इथे धावफलकावर लागताय. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. गतीमध्ये बदल, स्लोअर वन, लोअर फुल टॉच, बॉलीला स्विच केला, मात्र बॅटवर चेंडूला कनेक्ट मिडल होऊ शकला नाही. निर्धाव चेंडू येतोय. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता समोरच्या बाजूला. अगदी मिडॉनच्या डोक्यावरनं, इनफिल्डच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न होता. यस, ही स्टाईल मी पुन्हा एकदा सांगेल, स्वप्नील गामणे यांना तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही आणि प्रत्येक चेंडूवर आक्रमण करण्याचा सातत्याने त्यांच्याकडनं प्रयत्न केला जातोय. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. ओ या दरम्यान फुलर लेंथ, फटका फसलाय. सोनू काळे एक सोपा झेल इथे ड्रॉप केलाय, निसटलाय. अगर जीतना होगा मैच तो पकड़ने होंगे
कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. एक महत्वपूर्ण फलंदाचा झेल तुम्ही सोडताय. सोनू काळे क्रिकेट विश्वातील एक नामवंत क्षेत्ररक्षक, एक सेफेस्ट हँड म्हणून त्यांना ओळखलं जातं. मात्र त्यांच्याकडनं ही चूक होते. इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. लेग कटर पुन्हा एकदा बघायला मिळाला. चांगलं षटक राहिलंय भूषण पाटील यांचं. मॅन्डेटरी पॉवर प्ले मधलं दुसरं षटक नियंत्रित मारा त्यांच्याकडनं बघायला मिळाला. षटकाची समाप्ती होते. मॅन्डेटरी पॉवर प्ले इथे संपेल. 2 षटकाची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागताय. धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा होत्या 9. दुसऱ्या षटकामध्ये फक्त धावा आल्यात 4. टोटल जी आपण स्कोर बोर्डवर धावा बघू शकाल 13. यात ज्यात 4 धावा भूषण पाटीलच्या षटकामध्ये आल्या त्यात 2 धावा या अतिरिक्त होत्या. यावरच समजू शकलो आपण की निश्चितच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी भूषण पाटीलकडनं बघायला मिळते. पॉवर प्ले आता इथे संपेल. क्षेत्ररक्षण 38 सीमारेषेच्या बाहेर जाईल. ग्रामीण टेनिस क्रिकेट या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण जगभरामध्ये या स्पर्धेला टेलिकास्ट केलं जात आहे, प्रक्षेपित केलं जात आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटचं खास वैशिष्ट्य मी म्हणेल की अगदी कमी कालावधीमध्ये तब्बल 50,000 पेक्षा जास्त सबस्क्रायबर या चॅनलने मिळवलेत. निश्चितच यावरनं या चॅनलचा प्रगतीचा आलेख आपल्याला कळू शकेल. इकडे चांगल्या पद्धतीनं संपूर्ण क्रिकेट विश्वाला त्यांनी आपलंसं केलंय. या दरम्यान बॉलिंग ट्रॅकवर धीरज पवार आलेत. पुन्हा एकदा मनमाडला बिलॉंग करतात. हावे एंड कडनं मारा करताय. स्ट्रायकिंग एंड अखिलेश धीरज पवार विरुद्ध अखिलेश प्रसाद. धावफलक 14. यावेळेस कोलवा टप्प्याचा चेंडू होता. स्ट्रोकला अक्षरशः खोदून काढावं लागलं. अगदी वेगानं चेंडू ट्रॅव्हल होत असताना एखाद्या निष्णात फुटबॉलपटू प्रमाणे तिथे पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न करताय मनोज जायभावे. याही चेंडूवर सिंगल येते. रिले पद्धतीचं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. पायाला लागून चेंडू तिथे एक्सकव्हर सीमारेषेजवळ स्टॉप करताय भूषण पाटील. सिंगल येते. धावफलक 15. पायाने चेंडू अडवण्याचं कारण मित्रांनो मनोज जायभावे यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्या कारणामुळे निश्चितच हा प्रयत्न अशा पद्धतीने केला गेला असेल. बॅकफुटला गेले. स्टरकट केलाय. तगडा प्रहार. मात्र प्रोटेक्शन आहे सिद्धार्थ गांगुडे. आणखी एक मोठा डाव टेनिस क्रिकेट विश्वातील. चांगल्या पद्धतीने चेंडूला तिथे स्टॉप केलाय. अगदी वेगानं चेंडूवर आले. आदर्श पद्धतीचं क्षेत्ररक्षण मी म्हणेल की चेंडूची वाट न बघता तुम्ही चेंडूवर धावत जाताय. निश्चितच धावांवर अंकुश तुम्ही लावताय. सिंगल येते. एकेरी धावेसोबत धावफलक वाढेल. 16 विदाउट लॉस. वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक हाताळताय. हावे एंड कडनं पुन्हा एकदा राईट टर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने बॉलिंग ट्रॅकवर धीरज पवार. इथे खराब स्ट्रोक सिलेक्शन. साधारण या पद्धतीने अखिलेश प्रसाद फार कमी वेळेस बॅटिंग करताना आपल्याला बघायला मिळतात. लेदर बॉल क्रिकेटर असल्या कारणामुळे सरळ बॅटने खेळण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. यावेळेस मात्र T20 क्रिकेट फॉर्मॅट प्रमाणे इथे चायनीज खेळण्याचा प्रयत्न होता. स्कूप करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला. शॉट फाईनली ग्रीन झोन मध्ये हर्षल पाटील नावाची भिंत तिथे सेट केलेली होती आणि हर्षल पाटीलच्या हातामध्ये एक सोपा झेल देत आरजे कॅपिटल संघाचा सलामीवीर अखिलेश प्रसाद मात्र तिथे बाद होतोय आणि त्यांना माघारी परतावं लागेल. पहिल्या विकेटचं पतन, पहिला धक्का, पहिली क्षती, पहिलं नुकसान. आजच्या दिवसभरातला पहिला गडी इथे बाद होतोय. धावफलक 1 गडी बाद. 16 धावा. अखिलेश प्रसाद तंबूमध्ये परतलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर आलेत. बॅट्समॅन नेम. बॅट्समॅन कोण आहे? बॅट्समॅन पॉइंट रिजन मध्ये महाराष्ट्र पोलीस. सागर आलेत नवीन फलंदाज. आजच्या कॅपिटल संघाला विनंती असेल आपला 12वा खेळाडू
हॅलो हॅलो स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता म्हणून ट्रॅकवर आपण बघू शकाल महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वातील एक सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू ज्या खेळाडूला संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये प्रीमियर लीग फॉर्मॅटसाठी मिस्टर लीग म्हटलं जातं. प्रीमियर लीग स्पेशालिस्ट खेळाडू म्हणून मनोज जायभावे यांना ओळखलं जातं. या दरम्यान खराब स्ट्रोक सिलेक्शन, पटका फसलाय, अवैध चेंडू फ्लाय झाला आणि कव्हर क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पोलीस राऊडी राठोड म्हणजेच जयलाल राठोड चेंडूच्या खाली येत आहे आणि आरजे कॅपिटल संघाला एक आणखी धक्का बसतोय. सागर इथे मात्र बाद होत आहे, माघारी त्यांना परतावं लागेल. विकेटचं पतन, बॅट्समन आउट, बॅक टू द पव्हिलियन. दाफलक 3.2 षटकानंतर 2 गडी बाद 23 धावा धावपलकावर लागताय. म्हणून जायभाव आलेत. अगदी अहमदनगर जिल्ह्यामध्ये शिरसाट स्पोर्ट्सच्या वतीने एक फार मोठी स्पर्धा, तब्बल 5 लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम असलेली एक फार मोठी स्पर्धा आयोजित केली जाते. मुंबई लॉयन्स संघाच्या माध्यमातून नाशिक असेल, नगर असेल, या दोन्ही जिल्ह्यातील स्टार खेळाडू एकत्रित येत मुंबई लॉयन्स नावाने संघ सहभागी झाला. सन्मान्य विशालजी शाह सरांचा तो संघ चांगल्या खेळाचं प्रदर्शन करत असताना सलग 2 सामन्यामध्ये विजयी होत पुढच्या फेरीत आपलं स्थान निश्चित केलं. त्या विजयामध्ये मनोज जायभावे यांचा देखील फार मोठा वाटा राहिलाय. या दरम्यान ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, निर्ताप चेंडू येतोय. मनोज जायभावे राऊंड विकेट मारा करताय पंचांच्या डाव्या उजव्या बाजूने. कृष्णा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, बॉलच्या लाईन मध्ये नेता खेळण्याचा प्रयत्न होता. विकेटवर नाचवताय कृष्णाला मनोज जायभावे. स्टार्ट जरी छोटा असेल मात्र आपल्या खांद्याचा वापर करत असताना व्हेरिएशन्स दाखवताय. ऑन साइडला पूल केलाय, वाई फायर करण्याचा प्रयत्न होता. उंची जास्त लांबी कमी, राहुल मात्र तिथे सेट केलेत. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. सिंगल येते. धावसंख्या 2 गडी बाद 24. या दरम्यान स्वप्नील गामने यांच्या बॅट मधनं वाह, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड एक फ्लॅट षटकार येतोय. आउट ऑफ द पार्क, 6. या षटकाराच्या मदतीनं दाफलक जाऊन पोहोचेल 30. 3.5 षटकानंतर 2 गडी बाद 30. चार षटकांची समाप्ती. दाफलक 2 गडी बाद 30. दोन्ही संघ ऑन पेपर जर आपण बघत असाल, एका बाजूला आर्या संघाकडनं रवी आहेरे, मनोज जायभावे, सोनू काळे, भूषण पाटील, धीरज पवार, राहुल बागडे, हर्षल
पाटील, जयलाल राठोड, स्वप्नील जाधव, सिद्धू गांगुर्डे, सुजित चव्हाणके आणि गौरव भामरे. तर दुसऱ्या बाजूला आपण बघत असाल आरजे कॅपिटल संघाकडनं क्रिकेट विश्वातील आणखी मोठे खेळाडू अखिलेश प्रसाद, स्वप्नील गामने, सागर, कृष्णा कापसे, अक्षय कापसे, रवी पवार, हेमंत लाहोरे, रामदास सहजराव, निखिल कुरकुरे, आकाश लोखंडे. दोन्ही संघांमध्ये नामचीन खेळाडू अनेक नावाजलेल्या खेळाडूंचा भरणा. भूषण पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, एक तगडा प्रहार अगदी मुळापच्या डोक्यावरनं समोरच्या बाजूला वी क्षेत्रामध्ये. वाह, सुरेख असं क्षेत्ररक्षण अगदी समोरच्या बाजूला वी क्षेत्रात. आपल्या संघासाठी महत्वपूर्ण धावा तिथे वाचवत आहे. अगदी डाव्या हाताने चेंडूला तिथे स्टॉप केलं गेलं. फुलटॉस चेंडूचा समाचार घेत असताना कृष्णा यांच्या बॅट मधनं एक तगडा प्रहार बघायला मिळाला. या चेंडूवर मात्र 2 धावा वसूल केल्या गेल्या. या 2 धावांच्या मदतीनं धावफलक 32. ऑन साइडला पूल. यावेळेस मात्र तगडा प्रहार. ओहो हो, वॉट अ कॅच अगदी सीमारेषे जवळ सुरेख पद्धतीने चेंडूला तिथे जज केलाय. मॅन फ्रॉम इगतपुरी राहुल वागडे, सुरेख असा झेल तिथे टिपला जातोय आणि आर जे कॅपिटल संघाला एक मोठा धक्का बसतोय. कृष्णा इथे मात्र ऑन साइडला सीमारेषे जवळ झेल बाद होत आहे आणि माघारी त्यांना परतावं लागेल. विकेटचं पतन. भूषण यांच्या माध्यमातून देखील व्हेरिएशन्स बघायला मिळत आहे. त्यांच्या षटकामध्ये गोलंदाजीमध्ये नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहे. नाशिक टेनिस क्रिकेट विश्वामधील एक मोठं नाव निखिल कुरकुरे. अगदी महाराष्ट्र टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये भारतीय टेनिस क्रिकेट विश्वातील सुपरस्टार कृष्ण सातपुते यांच्यासोबत अनेक वेळेस त्यांनी ओपन केलंय. रोहित ब्लास्टर संघासाठी खेळत असताना तो खेळाडू निखिल कुरकुरे राजधानी संघाला बिलॉंग करतात, नाशिक रोड शहराला बिलॉंग करतात. या दरम्यान चांगला चेंडू, रायझिंग डिलिव्हरी, अनप्लेबल डिलिव्हरी, ऑन साइडला आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न होता. शॅडो मध्ये देखील आपण बघू शकाल कशा पद्धतीने मानस होता खेळण्याचा, मात्र संपर्क होऊ शकला नाही. यावेळेस मात्र पेस जनरेट केला. टप्पा अचूक ठिकाणी इथं लँड झाला. टप्पा पडल्यानंतर चेंडू राईस होतोय. रवी आहेरेच्या हातात जाऊन चेंडू विसावतोय. या दरम्यान समोरच्या बाजूला वेग क्षेत्रामध्ये फटका फसलाय. लॉंग ऑन रिजन, एक सोपा झेल. निखिल कुरकुरे मात्र निश्चितच शून्याचा चष्मा घालून माघारी परतताय. इस बॉडी लँग्वेज जर आपण निखिल कुरकुरे यांची बघत असाल तर माझ्या मते 100% मॅच साठी ते रेडी नव्हते. फार दूरवरचा प्रवास करून, मुंबईवरनं प्रवास करून ते इथपर्यंत पोहोचलेत. सध्याच्या घडीला ते प्रोफेशनल क्रिकेट खेळण्यासाठी मुंबईमध्ये सेट झालेत आणि इन्फॉर्म आहेत. मात्र आज इथे का ते निराशा करताय प्रेक्षकांची, त्याचं उत्तर मिळत नाहीये. शून्यावर बाद होत आहे. माघारी त्यांना परतावं लागेल. आणखी एक विकेटचं पतन होत आहे. पण बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये निखिल कुरकुरे यांची जागा घ्यायला जातील. हेमंत आलेत. धावफलक धावफलक 32. यावेळेस लॉफ केलाय. सुरेख फटका, शॉट ऑफ द मॅच मी म्हणेल. अगदी चेंडूला येऊ दिला गेला आणि कव्हरच्या डोक्यावरनं मारलेला हा सुरेख फटका, एक दमदार प्रहार, शानदार प्रहार. चेंडूला पाठवले सरळ सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौकार. या दरम्यान आणखी एक विकेटचं पतन होत आहे. इथे मात्र निश्चितच पहिल्या सामन्यामध्ये आरजे कॅपिटल संघ थोडीशी निराशा करतोय. ज्या विकेटवर आतापर्यंत तिसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये अगदी धावांचा पाऊस पडत असताना आपल्याला बघायला मिळालं, आज मात्र आर्या संघाच्या गोलंदाजांनी मात्र हे चित्र आज आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून इथे मात्र बदललेलं दिसतंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हेमंत बाद झालेत.
रामदास सहजराव आलेत. आणखी एक सिडको शहर परिसरातील प्रतिभावंत खेळाडू रामदास सहजराव. नाशिक टेनिस क्रिकेट या युट्यूब चॅनलचे सर्वा बॉलिंग ट्रॅकवर येतात. राहुल बागडे एक यंग टॅलेंट, युवा प्रतिभा. 5 षटकांची ही लढत. धावफलक 5 गडी बाद 36 धावा धावफल करावं लागत आहे. अंतिम षटक असेल. शेवटची 6 चेंडू खेळायचे पहिल्या डावातील. चांगला चेंडू इथे मात्र चेंडू हरकत घेतोय. बोटांची जादू आहे फिरकी. राहुल आलेत बॉलिंग ट्रॅकवर. पहिला चेंडू इथे निर्धाव पद्धतीने हाताळला गेलाय. यावेळेस लेग कटर बघायला मिळाला. गतीमध्ये बदल. स्विंग अँड मिस. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. संपर्क याही वेळेस होऊ शकला नाही. सलग 2 चेंडू निर्धाव येत आहे. ओहो हो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र बॅटरला रीड केलं गेलं आणि चांगल्या टप्प्यावर पुन्हा एकदा चेंडूला पिच करत असताना ऑफ कटर बघायला मिळाला. जादू फिरकी. फिंगर्स रोल केले जात आहे. फिरकीची कमाल. यावेळेस मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑन रिजन. भूषण मात्र अगदी उशिराने पोहोचले. परिणाम स्वरूप झेल होऊ शकला नाही. या चेंडूवर मात्र सिंगल येते. शेवटच्या या स्लॉग ओव्हर मध्ये हाणामारीच्या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्च करताय राहुल. रामदास सहजराव. 2 युवा खेळाडूंमधला हा संघर्ष. मात्र विकेटच्या मागच्या बाजूला शॉर्ट फाईन लेग रिजन किंवा फाईन लेग लॉंग लेग या क्षेत्रात खेळण्याचा विचार होता. मात्र यावेळेस संपर्क होऊ शकला नाही. बॉडीवर जाऊन चेंडू आदळतोय. मुख्य पंचांच्या माध्यमातून लेग बाईटचा इशारा येतोय. एक अवंतर धाव मिळेल. धावफलक 39. 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगला प्रहार. भूषण बॅक टू द बॉल. चांगला रिटर्न विकेट किपर रवी आहिरेच्या दिशेने. या सिंगल सोबत धावफलक जाऊन पोहोचेल 39. आता या सिंगल सोबत 39 धावा धावफल करावं लागताय. 6 षटकांची समाप्ती होते. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागताय. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 39 धावा. आजच्या पहिल्या दिवसाचा खेळाचा जर आपण आता विचार करत असेल, या सामन्यातील खेळाचा विचार करत असेल तर निश्चितच आर्या संघातील गोलंदाज कौतुक असेल की ज्या विकेटवर, ज्या खेळपट्टीवर अक्षरशः 2 दिवस चौकार षटकारांची आतिषबाजी झाली. आणि मी तर त्याही पुढे जाऊन म्हणेल की चौकारांपेक्षा षटकारांची संख्या आतापर्यंतच्या खेळामध्ये जास्त बघायला मिळते. त्या खेळपट्टीवर या पद्धतीची गोलंदाजी, नियंत्रित मारा, कंट्रोल बॉलिंग निश्चितच कौतुकास्पद मी म्हणेल. आर्य संघ अगदी एका रांगेत शिस्तीमध्ये मैदानाच्या बाहेर परतताना आपण बघू शकाल. 6 षटकांमध्ये 40 धावांचं लक्ष असेल आर्या संघाच्या समोरच्या बाजूला. जयलाल राठोड, रवी आहिरे, भूषण पाटील, मनोज जायबावे, सिद्धार्थ गांगोडे, स्वप्नील जाधव, धीरज पवार, राहुल बागडे, हर्षल पाटील, सोनू काळे आणि सुजित चव्हाणके. हा सेट एक मजबूत सेट, एक तगडा सेट या आजच्या खेळातील. 40 धावांचं लक्ष. 40 धावांचं लक्ष आर्या संघ कशा पद्धतीने पूर्ण करेल, धावांचा पाठलाग कशा पद्धतीने आर्या संघ करेल याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मी पुन्हा एकदा इथे इन्व्हाइट करेल, आमंत्रित करेल मॅन फ्रॉम श्रीरामपूर सन्मान्य आमचे सहकारी समालोचक शाहरुख पठाण सरांना. मायक्रोफोनवर इथे बदल होईल. आपण आता ऐकू शकाल पुढचा आवाज शाहरुख पठाण सरांना. ओव्हर टू शाहरुख सर.
हॅलो चेक. धन्यवाद संदीप बोराडे सर. छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती आणि छत्रपती क्रिकेट क्लब यांच्या आयोजनामधून आपण बघतोय छत्रपती ओझर प्रीमियर लीग 2023 आणि दुसरं पर्व. मित्रांनो, खरं तर आपण या क्रिकेटच्या स्पर्धेचं पाहतोय. दिवस क्रमांक 3 मध्ये मी क्रिकेट समालोचक शाहरुख पठाण आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. एका बाजूला जेपी कॅपिटल्स सय्यद पिंपरीचा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही बघणार आहात आर्या 11. दोन्ही संघाचा एक एक्स्ट्रा प्लेअर या अगोदर, त्याशिवाय मॅच सुरू होणार नाही. दोन्ही टीमचा एक अतिरिक्त खेळाडू इथे पाहिजे पहा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. एकही एक्स्ट्रा प्लेअर नाहीये पहा, बॅटिंग टीमचाही नाहीये आणि बॉलिंग टीमचाही नाही. फिल्डिंग टीम तुमचा एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवा बरं इकडे, अन्यथा तुम्हाला आता पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. चिडवून घ्या. जर इथे पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर आला नाही एक्स्ट्रा प्लेअर तर पॅनल्टी असेल आता, याची नोंद घ्या. कारण इतक्या मोठ्या व्यासपीठावर आपण खेळतोय, इथे मला अनाऊन्स करायला सुद्धा योग्य वाटत नाहीये, कारण युट्यूब लाईव्ह आपण ही स्पर्धा करतोय मित्रांनो, याचं भान आपण असू द्या. शिस्तबद्ध स्पर्धा म्हणून खरं तर या स्पर्धेची ओळख सुद्धा राहिलेली आहे. चाळीस धाव्यांचं लक्ष आहे. 2 सलामीवीर आलेत, 2 नाशिकचे सुपरस्टार मैदानाच्या आत. एका बाजूला रविराज आहिरे तर दुसऱ्या बाजूला मनोज जायभावे. दोघांना तुम्ही पाहताय. पहिला चेंडू इथे लॉंग ऑफच्या दिशेने खेळायचा होता. गोलंदाजी करत असताना तुम्ही पहिलं षटक हाताळताना पाहताय गोलंदाज आकाश. एक दमदार आयोजन. आज ऑल इंडिया आयकॉन तुम्हाला या मैदानावरती जरूर खेळताना बघायला मिळतील. यावेळेला हवेत चेंडू खेळलाय आणि ही रविराजची खरं तर ताकद आहे आणि रविराजने चेंडू फेकून दिला सीमारेषा पलीकडे. तगडा प्रहार, षटकार. नाशिकचा वंडर बॉय आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार. 6 धावा इथे मिळाल्या. वाह वाह, कलात्मक फटका. कला दाखवतायत रविराज आपली आणि हा चेंडू पाठवून दिला त्यानं सीमारेषा पार. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने हा येतोय चौकार. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. यानंतर एक महत्वाची लढत तुम्ही बघणार आहात. यानंतर सुद्धा एक दर्जेदार सामना आहे मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. वाह वाह रवी वाह. चेंडू त्यानं पाठवला यावेळेला समोरच्या दिशेने आणि ओह नाही, इथे चेंडू थेट सीमारेषा पार. चौकारे 4 आहे. 4 रन्स. इथे क्षेत्ररक्षक अगोदर सीमारेषेच्या बाहेर गेला आणि त्यानंतर त्याने अटेम्प्ट केला. हा फॉल असतो. खरं तर असं क्षेत्ररक्षण ग्राह्य धरलं जात नाही आणि खरं तर पंचांनी तेच पाहिलं आणि पंचांचा निर्णय जर आपण पाहिलं तर हा चौकार आला. 4 धावा इथे मिळत आहेत. समोरच्या दिशेने हा चौकार आला रविराजच्या बॅटमधून. पहिल्या षटकामध्ये सामना थोडासा ढिल्ला करण्याचा प्रयत्न रविराजचा राहिला आणि ही ताकद, ही क्षमता आहे त्याची. सलामीला तो ज्या वेळेला जातो त्यावेळेला आक्रमकता तो मात्र आपली दाखवत असतो. नाशिकचा हा खेळाडू आहे रविराज आहिरे. वाह वाह रवी वाह. नेत्र दीपक फटका, प्रशंसनीय फटका. प्रभावित करतोय या पहिल्या सामन्यात. येतोय चौकार. 4 धावा इथे आल्यात. धावफलकावरती एकदा नजर टाकूयात आपण. एकूण 18 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 40 धाव्यांचं लक्ष होतं आर्या 11 संघासमोर.
परत एकदा हवेत चेंडू, हा फटका इथे फसलेला आहे, एक संधी आहे इथे आणि चूक होणार नाही, पकडला जातो झेल आणि पहिला फलंदाज रविराज अहिरे बॅक टू द पवेलियन. रविराज बाद. जी बनकर यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला रोशनजी शिरसाट यांचा संघ असणार आहे सिद्धिविनायक 11. दोनही संघाच्या संघनायकांना आम्ही विनंती करतो टॉस करण्यासाठी आपण या. आपल्या 12 खेळाडूंची यादी घेऊन या आपण. बसवंत वॉरियर्स आणि सिद्धिविनायक 11 दोनही संघाचे कर्णधार ताबडतोब यायचे आपण. पहिले षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी दाखवली आपल्याला रविराजने, परंतु रविराजला बाद करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. हा चला, सिद्धिविनायक 11चे कॅप्टन चला मित्रांनो रोहित परबिदे आलेले आहेत. बसवंत वॉरियर्स संघाचे संघनायक आलेले आहेत. आपली टीम लिस्ट द्या रोहित भाऊ. धावफलकावरती आपण जाणार आहोत. धावसंख्या 18 धावा. हा चेंडू निर्धाव येतोय. MJ स्पोर्टचे ऑनर आता स्ट्रायकिंग एंडवर आहेत, अर्थात मनोज जायभावे मिस्टर लीग म्हणून प्रसिद्ध असलेला खेळाडू. त्यावेळेचा चेंडू हवेत आहे आणि तिथे निखिल पकडतायत झेल. मनोज यांना परतावं लागेल. मनोज स्वस्तात बाद. विकेटचं पतन. दुसरा फलंदाज तंबूच्या दिशेनं जात असताना आपण पाहतो रविराज बाद झाले आणि त्यानंतर मनोज जायभावे सुद्धा माघारी परतलेले आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल दाखल होत आहेत. रामदास दुसरं षटक टाकण्यासाठी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतील. खरं तर आर्या 11 या संघाच्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार जर केला या स्पर्धेमध्ये, तर या संघाचे दोन जे आयकॉन आहेत ते दोन्ही आयकॉन फलंदाज आहेत, परंतु गोलंदाजीमध्ये इथे गोलंदाजांनी काय अप्रतिम कामगिरी केली आणि गोलंदाजांनी मात्र इथे प्रभावित केला. आज खूप चांगली कामगिरी आपल्याला तिथे गोलंदाजांची पाहायला मिळालेली आहे. धावफलकावरती आपण जाणार आहोत. धावसंख्या स्थिरावलेली आहे 18 धावा. गोलंदाजीच्या ट्रॅकवर सज्ज होणार आहेत. रामदास फुल लेनचा चेंडू होता ऑन साइडच्या दिशेने, ऑन ड्राईव्ह केला आणि डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक सिंगल, परंतु तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आणि बॉल जाईल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. हा सुदैवी चौकार. बावीस धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक सुरू आहे. थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. मिड ऑनला हा चेंडू खेळला जातो. धावी ते मात्र मिळणार नाही. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये 40 बनवायच्या तिथे आर्या 11 नाशिक संघाला. विशाल पट्टे बहादूर साहेबांचा हा संघ आहे. चांगला बॉल. इथे सुद्धा चांगली गोलंदाजी आपण रामदास यांची पाहतो. फलंदाजीमध्ये त्यांनी चमक दाखवली नाही, अर्थात चमक ते दाखवू शकले नाहीत, परंतु तिथे जर आपण पाहिलं तर गोलंदाजीमध्ये अप्रतिम कामगिरी त्यांची आपल्याला बघायला मिळालेली आहे. या षटकामध्ये त्यांनी धावा रोखलेल्या आहेत. यावेळेला हवेत चेंडू आणि त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर एक सिंगल येताना पाहायला मिळते.
एका धावेने धावसंख्येमध्ये होणारा बदल आहे. षटकाचा खेळ मित्रांनो इथे समाप्त होतो. 2 षटकं इथे संपलेले आहेत आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर तुम्हाला धावफलकावरती घेऊन जातो. आर्या 11 संघाची धावसंख्या आहे 2 बाद 23 धावा. 23 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. एक दमदार असं आयोजन खरं तर तुम्ही या स्पर्धेचं पाहिलेलं आहे. सांघिक पारितोषिक सुद्धा मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला या स्पर्धेमध्ये बघायला मिळतील. आणि आजचा दिवस हा मात्र तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये ऑल इंडिया आयकॉन तुम्हाला या स्पर्धेमध्ये जरूर खेळताना आज बघायला मिळतील आणि त्यांचा दर्जेदार खेळ तुम्ही या ओझर नगरीमध्ये मित्रांनो बघणार आहात. ही ओझर नगरी खरं तर या क्रिकेटच्या रंगामध्ये रंगून जाणार आहे. आज तिसरा दिवस, येणारे 2 दिवस तुम्ही या स्पर्धेला मित्रांनो बघणार आहात. जाऊयात तिसऱ्या षटकाकडे आणि तिसरं षटक टाकण्यासाठी हेमंत यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. हेमंत यांच्या हातामध्ये चेंडू तुम्हाला बघायला मिळतोय. आतापर्यंत धावा झाल्यात 23 धावा. बॉल तयार. वाह, जबरदस्त हिट, परंतु तिथे आहेत क्षेत्ररक्षक. फटका तिथे फसला. शॉट सिलेक्शन खूप चांगलं होतं परंतु इलेव्हेशन पाहायला मिळालं नाही. प्रॉपर टायमिंग साधू शकले नाही आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज इथे होतील बाद. विकेटचं बताट. फलंदाज इथे तंबूच्या आसऱ्याला गेलेला आहे आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅट्समॅन कोण आहे? चिको आलेत 18 क्रमांकाच्या जर्सीवर. हेमंत पहिल्या चेंडूवरती खरं तर इथे यश त्यांना मिळालं आणि झेल सुद्धा अप्रतिम तिथे पकडला गेलेला आहे. यावेळेला चांगला बॉल होता. तिथे जर पाहिलं तर मिड विकेटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतो. एक सिंगल या दरम्यान मित्रांनो पूर्ण झालेली आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये होणारा बदल आहे. आज तिसरा दिवस क्रिकेटच्या स्पर्धेचा. छत्रपती ओझर प्रीमियर लीग आपण सर्वजण मित्रांनो या स्पर्धेचा आनंद घेतोय. सकाळचं सत्र आहे आणि पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये. कोणता संघ जिंकतोय ते पाहणं फार गरजेचं. 6 षटकांची ही लढाई, 6 षटकांची ही लढत. एक चांगली मॅच. या मैदानावर संमिश्र प्रतिसाद खरं तर आपण पाहिलेलं आहे. फलंदाजांच्या प्रेमात सुद्धा ही खेळपट्टी पडली आहे. गोलंदाजांच्या प्रेमात सुद्धा ही खेळपट्टी काल पडलेली आहे. काल आपण या स्पर्धेमध्ये 2 निर्धाव षटकं पाहिली समदत्तार आणि समाधान पांघारे यांच्या माध्यमातून आणि एक विकेट हॅट्रिक सुद्धा मित्रांनो काल आपण या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये बघितलेली आहे. आणि पहिल्या दिवशी आपण अनेक अर्धशतकं पाहिलेत फलंदाजांच्या माध्यमातून याच स्पर्धेमध्ये. गोलंदाज इथे तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजीच्या ट्रॅकवर हेमंत यांना तुम्ही पाहता चांगली गोलंदाजी करतायत. वाह, टप्पा पडल्यानंतर चेंडूला वळण घेतलं आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेला. हा चेंडू पूर्णपणे निर्धाव येत असताना आपण पाहता टेनेक्स कंपनीचा जरी चेंडू वापरला असला तरी खेळपट्टीवरती मात्र भरपूर टर्न आहे. त्यामुळे गोलंदाजांना इथे आपल्या फिरकीची जादू दाखवण्याची एक संधी मिळालेली आहे. बोटांची किमया तुम्ही दाखवू शकता इथे आणि तेच चित्र आपण आजही पाहिलं, कालही पाहिलं आणि काल सुद्धा खूप चांगली गोलंदाजी आपण या मैदानावरती पाहिलेली आहे. धावफलकावरती तुम्हाला घेऊन जातो 24 धावा. चांगली गोलंदाजी हेमंत यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये रविराजने केलेली एक दमदार सुरुवात आणि त्यानंतर मात्र गोलंदाजांचं वर्चस्व नंतरच्या 2 षटकामध्ये आपण पाहिलेलं आहे. इथे सुद्धा फटका फसलाय आणि यावेळेला पकडला जातो झेल. मिळते विकेट. 4था फलंदाज इथे मात्र माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतो. विकेटचं पतन.
चौथा फलंदाज इथे बाद झाला आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सिद्धांत याला तुम्ही मैदानावरती बघणार आहात. डावखुऱ्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेला चेंडू हवेत उडालाय आणि याही वेळेला फलंदाज होतो बाद आणि सामना इथे रंगताना आपल्याला जरूर बघायला मिळेल. पाचवा फलंदाज इथे बाद झाला. धावफलकावरती आपण जाणार आहोत. धावा संख्या 24 धावा, 5 फलंदाज बाद, 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धाब्यांची गरज. 18 चेंडू 16 धावा. सिद्धिविनायक संघ, सिद्धिविनायक नाशिक संघाचे कर्णधार कृपया नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. सिद्धिविनायक नाशिक, प्रतीक देवरे, दादा खालकर नाणेफेकीसाठी यावं. न्यू बॅटर आलेत जयलाल. जयलाल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. 5 बाद 24 धावा धावफलकावरती नोंदवले गेलेले आहेत. 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि 16 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडू आणि 16 धावा. फलंदाज मात्र 5 बाद झालेले आहेत. सामना मित्रांनो इथे रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावेळेला ड्राईव्ह केला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने बॉल जाईल. त्या दरम्यान एक सिंगल पूर्ण होत असताना पाहायला मिळेल. थँक्यू कॉमेंट्री बॉक्स. मित्रांनो, छत्रपती ओझर प्रीमियर लीग या स्पर्धेचा आजचा हा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील दुसऱ्या सामन्याचा नाणेफेक येथे होतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. नाणेफेकीसाठी सन्माननीय एजाजभाई, रोहितभाई गायकवाड आणि दिलीप भाऊ मान्यवर म्हणून उपस्थित झालेत. बसवंत वॉरियर्स विरुद्ध सिद्धिविनायक नाशिक या दोन बलाढ्य संघादरम्यान हा सामना असेल. सन्माननीय एजाजभाई यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते. नाणेफेकीचा कौल बसवंत सिद्धिविनायक नाशिक संघाने नाणेफेक जिंकली आहे. सुरुवातीच्या 2 दिवसाचा खेळ जर बघितला असेल तर बॅटरसाठी फलंदाजांसाठी ही खेळपट्टी पोषक होती, अनुकूल होती आणि अनेक रेकॉर्ड बॅटिंग मध्ये झालेत. 100 प्लस धावा देखील इथे पटकवल्या गेल्या. मात्र आजचा पहिला सामना जर आपण बघत असाल, आज मात्र गोलंदाजांनी इथे प्रभावित केलंय. या 2 दिवसाचा विचार जर केला तर तुमचा काय निर्णय असेल नाणेफेक जिंकल्यानंतर? नक्कीच आम्ही क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे की चेसिंग करताना कुठेतरी टीम अडखळते किंवा त्याचा फायदा आम्हाला होऊ शकतो, या हिशोबाने आम्ही पहिले बॉलिंग करेल. निश्चितच गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तुमच्या कुठल्या गोलंदाजांकडनं काही विशेष अपेक्षा असेल तुमच्या स्क्वॉड मधनं, बॉलिंग अटॅकमधनं? तसे ऑक्शनमध्ये घेतलेले सगळेच प्लेयर चांगले आहेत, परंतु ऋषिकेश घोडके, विशाल निगोट यांच्यावर जबाबदारी असेल. पहिली मॅच प्रतीक मिस करेल असं वाटतंय, तो जरा ट्रॅव्हलमध्ये, त्यामुळे या दोघांवर जास्त जबाबदारी असेल. आणि त्यानंतर आतिश भाऊ असेल, चांगले गोलंदाज आहे, बघू कुठल्या प्रकारे खेळताय. समोरच्या टीमला सुद्धा ऑल द बेस्ट. समोरच्या टीमचा आयकॉन म्हणजे आमचे गुरु मित्र रोहित भाऊ. येस दादा, खूप साऱ्या शुभेच्छा असेल. दुसऱ्या बाजूला स्टार खेळाडू बसवंत वॉरियर संघाचे कॅप्टन रोहित पराब येथे आहेत. नाणेफेकीचा कौल गमावलाय. जर नाणेफेकीचा कौल तुमच्या बाजूने लागला असता तर तुमचा काय निर्णय असता? निश्चितच मी सुद्धा पहिली गोलंदाजीच केली असती, कारण खेळपट्टी दोन्ही संघांसाठी ती बघायला गेलं तर नवीनच असणार आहे, कारण त्यांचा देखील पहिला सामना आहे, आमचा देखील पहिलाच सामना आहे. ठीक आहे, टॉस हरलो आहे, मॅच नाही, त्यामुळे मॅचला पॉझिटिव्हच घेऊ आणि चांगला खेळ दाखवू आम्ही.
निश्चितच या स्पर्धेतील सर्वोत्तम बॉलिंग अटॅक तुमच्या संघाकडे बसवंत वॉरियर संघाकडे आहे. तर तुमचे जो बॉलिंग अटॅक आहे त्यांच्याकडनं तुम्हाला काय अपेक्षा असेल? बॉलिंग अटॅक आमचा उत्कृष्टच आहे, पण क्रिकेट हा खेळ असा दिवसाचा असतो. जो चांगलं करतो त्या दिवशी नावांवरती क्रिकेट खेळलं नाही जात कधी, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तर आम्ही आमच्या नावाप्रमाणे आमच्या पोटेन्शियलप्रमाणे नक्कीच चांगली कामगिरी ओझरकरांना दाखवायचा प्रयत्न करू. येस, निश्चितच. आणि थोडासा वेगळा विषय की एक ॲग्रेसिव्ह क्रिकेटर, एक खुन्नस क्रिकेटर म्हणून तुम्हाला ओळखलं जातं, खुन्नस क्रिकेटसाठी तुम्हाला ओळखलं जातं. आत्ताच्या घडीला एक किस्सा तुमच्यासोबत घडलाय की मुंबईमध्ये एक फार मोठी प्रतिष्ठेची स्पर्धा तुम्ही खेळत असताना मागच्या सीझनमध्ये त्या संघाकडनं तुम्ही ॲज अ एक्स्ट्रा प्लेअर म्हणून खेळलेत, मात्र यावर्षी काहीतरी चांगलं बघायला मिळालं. त्या किस्स्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मी क्रिकेटला म्हणजे क्रिकेट खेळताना माझा एकच मोठो असतो की ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी आपल्या नावाची छाप पाडावी. आणि जरी आपल्याला हे अपयश आलं असेल किंवा मी त्या संघाचा 12th मॅन होतो, सांघिक इव्हेंट असल्यामुळे मला त्या गोष्टीचा पण आनंद होता की मी माझ्या टीमला बाहेर बसून काही ना काहीतरी योगदान देईन. पण मी माझ्या दरवेळेस प्रत्येक स्पीचमध्ये मी तेच सांगतो की मेहनत करणं थांबवू नका. आज तुम्ही मेहनत कराल. मी मागच्या लास्ट इयरला जर 12th मॅन होतो, यावर्षी मी त्या संघाचा कर्णधार झालो मुंबई संघाचा. माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट होती ती, प्राऊड मोमेंट होता. आणि मी तेच माझ्या सर्व मित्रबांधवांना, क्रिकेट खेळणाऱ्यांना तोच संदेश देईन की मेहनत करा, मेहनतीला पर्याय नाही आहे. मेहनत कराल तर तुम्हाला एक दिवशी नक्कीच यश भेटेल आणि तुमचं नाव नक्कीच होणार. त्यामुळे मेहनतीला पर्याय नाही आहे सर. येस, निश्चितच क्षेत्र कुठलंही असो, प्रामाणिक मेहनतीशिवाय तुम्हाला त्या क्षेत्रात यश मिळू शकत नाही. तर खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना या स्पर्धेसाठी आणि या पुढच्या सामन्यासाठी. थँक्यू व्हेरी मच. जाऊया कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. थँक्यू. बारा चेंडू आणि 10. एक बी डबल नाही घेतला. 12 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज आहे. सामना आता आपण जर पाहिलं तर दोन्ही बाजूने 40 धाव्यांचा पाठलाग करत असताना थोडंसं अडचणीमध्ये फलंदाजी करणारा संघ जरूर आपण बघतोय. हाच तर मित्रांनो क्रिकेटचा खेळ आणि प्रतिस्पर्धी संघ सुद्धा तुम्हाला सहजासहजी इथे जिंकून देणार नाही. आणि याचंच एक उत्तम उदाहरण तुम्ही या मॅच मधून घेऊ शकता. शेवटचे 12 चेंडू आणि 10 धावा पाहिजेत. तर गोलंदाजी करण्यासाठी आपण गोलंदाजाला इथे बघणार आहात. हेमंत आलेत. काय होतं इथे ते पाहणं तितकंच गरजेचं आहे. शेवटचे 12 चेंडू आणि 10 धावा. हेमंत आलेत. फलंदाजी करत असताना आपण पाहतो फलंदाजाला स्ट्रायकिंग एंडवर देत. पिंपळगाव बसवंत वॉरियर्सचे ओनर सन्माननीय राजेशजी बनकर साहेब, राजेशजी बनकर साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. एक लेगबाईची धाव आणि एका धावेने धावसंख्येमध्ये बदल आहे. 31 धावा जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 9 धाव्यांची अजूनही गरज आहे. थोडासा अडखळताना खरं तर आपण संघ पाहतो मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करणारी टीम इथे गोलंदाज सुद्धा वर्चस्व राखू शकतात. सकाळपासून आपण हे बोलत आलोय. फलंदाजांसाठी सुद्धा पोषक असणारे मैदान, गोलंदाज सुद्धा इथे वर्चस्व राखू शकतात. आणि ते का राखू शकतात याचं उत्तम उदाहरण तुम्ही या मॅच मधून मित्रांनो घेऊ शकता. हेमंत तयार आहेत. यावेळेला चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. सामना दूर निघून चाललाय. शेवटचे 10 आणि धावा 9 बनवायच्या. तिथे काय होईल?
10 चेंडू आणि 9 धावा. चांगला बॉल, इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि एक सिंगल पूर्ण केली. प्रत्येक धावेसाठी फार मोठी मेहनत, प्रत्येक धावेसाठी फार मोठा संघर्ष इथे मित्रांनो सुरू झालेला आहे. आणि आता प्रत्येक धावेचं महत्व हे अगदी आता वाढलेलं आहे. अगदी सोन्याच्या भावाप्रमाणे इथे धावेचा भाव सुद्धा आलेला आहे. एक धावी ते पूर्ण झाली. एका धावेने धावसंख्या मात्र पुढे जात असताना पाहतो आपण. शेवटचे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावा आर्या 11 संघाला. आजच्या दिवसातला पहिला सामना रंगलेला आहे. बिग हिट, हा तगडा प्रहार आणि या सामन्याची हवा काढणारा षटकार. या सामन्याची हवा निघाली आता या षटकारानं. हा दमदार हिट, सिक्सर. 6 धावा आल्यात आणि या षटकाराने धावसंख्या मात्र पुढे जात असताना ते रामदास यांची, परंतु चेंडू थेट सीमारेषा पार गेला. अजूनही 2 धाव्यांची गरज आहे. अजूनही 2 धावा पाहिजेत. एक मोक्याच्या क्षणी खरं तर षटकार इथे फलंदाजाने खेळला आणि तो षटकार सर्वात महत्वपूर्ण राहिला. 7 चेंडू आणि 2 धावा. याही वेळेला चांगला बॉल, अप्रतिम डिलिव्हरी आणि षटकाचा खेळ समाप्त झाला. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी मित्रांनो 2 धावेंची गरज. 6 चेंडू आणि 2 धावा. पाहूया तिथे कुणाला आमंत्रित केलं जात आहे गोलंदाजी करण्यासाठी. यानंतर सिद्धिविनायक 11 आणि त्यांच्या विरुद्ध बसवंत वॉरियर्स या 2 संघांच्या दरम्यान मॅच आपण बघणार आहोत. या 2 संघांच्या दरम्यान सामना आम्ही बघणार आहोत. चला थोडासा वेळ वाचूयात आपण आणि गोलंदाजी करण्यासाठी आपण यावं. शेवटचे 6 चेंडू 2 धावा. सुंदर असं मैदान आणि सुंदर अशा मैदानावर एक देखणी अशी क्रिकेटची स्पर्धा, एक बहारदार आयोजन. छत्रपती ओझर प्रीमियर लीग आम्ही पाहतोय. आपल्या सर्वांचं परत एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत, मनापासून स्वागत आहे. 2 धावा पाहिजेत. स्वप्नील गामणे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. पाहूयात नक्कीच काय कामगिरी करतात. एक आक्रमक फलंदाज म्हणून खरं तर त्यांची ओळख आहे आणि आज संघाला गोलंदाजीच्या माध्यमातून ते विजय मिळवून देतील का. समोर चिकू आहेत. 6 गेंदे धोरण. हलक्या तर चेंडूला स्टिअर केलं. मिड विकेटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतो. 1 धाव मिळते. निखिल चेंडूला उचलतात, फेकतात. तोपर्यंत 1 धाव पूर्ण झालेली आहे. आता फक्त 1 धावेची गरज मित्रांनो इथे आहे आणि पाहूया तिथे सामना कशा पद्धतीने संपेल. 5 चेंडू 1 धाव. चांगला फटका, विजयी चौकार. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा फटका खेळला जातो आणि या चौकाराने आर्या 11 संघाने विजय मिळवला. पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगली मॅच आम्ही पाहिली आणि जेपी कॅपिटल संघाने खूप मोठा संघर्ष केला आणि आर्या 11चा संघ म्हणत असेल मॅच जरी आम्ही जिंकलो असलो तरी संघर्ष करायला मात्र मजा आली आणि पहिला सामना इथे संपलेला आहे. पहिला सामना इथे जिंकलेला आहे तो म्हणजे आर्या 11 नाशिक संघाने. यानंतरच्या मॅच कडे लगेचच जाणार आहोत आपण. दोन्ही टीमने रेडी राहायचंय. ज्यांचं क्षेत्ररक्षण आहे त्यांनी ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि फलंदाज रेडी ठेवा. दोन्ही टीमचा एक एक्स्ट्रा प्लेयर इथे येईल आणि हा सामना सुद्धा 6 षटकांचा खेळवला जाईल. दोन्ही कॅप्टन याची नोंद घ्या आणि मॅन ऑफ द मॅच